पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 33. काही क्षणातच आम्ही एकमेकांच्या समोर आलो. दोघांच्याही चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह आम्हास दिसलं. आमच्या माना खाली झुकल्या, शब्द मूक झाले. स्वारींनी केवळ बाळ असं प्रश्नार्थक उद्गार काढले. मी झटकन पुढे होऊन मोठ्या भाऊजींना वाकून नमस्कार केला, पण त्यांचंही माझ्या नमस्काराकडे लक्षच नव्हतं. तिघे बंधू तब्बल एका तपानंतर 12 वर्षांनंतर भेटत होते, परंतु मौन अखेर स्वारींनीच तोडलं आणि नको असलेला जीवघेणा प्रश्न विचारलाच. बाळ, माझी वहिनी कुठे आहे? ती का नाही आली? माई, तू एकटी झालीस? स्वारींचा प्रश्न ऐकताच माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. डोळ्यांना पदर लावून मी कोपऱ्यात जाऊन उभी राहिले. बाळ म्हणाले, बाबा, तात्या, वहिनी आता या जगात नाहीये. काय? असं म्हणत दोघेही तिथे थिजल्याप्रमाणे उभे राहिले. वहिनी गेली आणि 3ऱ्या दिवशी भेटीचा परवाना हातात पडला. शेवटी तिला वाद झाला होता. त्यातच बाबाला पंचारतीनं ओवाळण्याचं स्वप्न पाहता पाहता तिनं प्राण सोडला. कष्टतर जीवन अखेर ताटातुटीत भेटीच्या तळमळीत अनंतात विलीन झालं. असं म्हणत मोठे भाऊजी पुतळ्याप्रमाणे निश्चल होऊन खाली बसले. स्वारींच्या मनच्चक्षू समोर तर क्षणात लहानपणापासूनचा जीवनपट उलगडू लागला. स्वतःशीच बोलल्यासारखे ते बोलू लागले. माझी लहानपणीची मैत्रीण, ममतेची आई, राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकारिणी, माझी वहिनी, तिचं गजगौरी व्रत, गजगौरीची गाणी, आमच्या रंगलेल्या भेंड्या, तो उंच उंच जाणारा झोका आणि त्या उंच झोक्यावरून मी उडी मारताच घाबरलेली वहिनी. वहिनी, तुला आता असं एकटीला निघून जाताना भीती नाही का ग वाटली? जाण्यापूर्वी आपल्या या लाडक्या दिऱ्याला आणि पतीला भेटावंसं नाही वाटलं का ग तुला? मग का नाही धीर धरलास थोडा? एवढं बोलून इकडून डोळे मिटून एकदम गप्प बसणं झालं. बराच वेळ काही बोलेनात. मोठ्या भाऊजींच्याही डोळ्यातून केवळ अश्रुधारा वाहत होत्या. थोड्या वेळानं इकडून मोठ्या भाऊजींजवळ जाणं झालं. त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणणं झालं, बाबा, आपल्याला सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणारा आत्माच नाहीसा झालाय. पण तरी हालाहल गिळावं तशी ही वार्ता गिळून टाकावयास हवी. हे जग परिवर्तनशील आहे. कधीतरी संयुक्तांचा वियोग होणारच. आजपर्यंत देवानं एकत्र राहू दिलं, हेच उपकार. आता एक एक पात्र कथानकातून अशीच गळावयाची. बाबा, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे ना? तेव्हा त्यानुसार वहिनींचा आत्मा यावेळी सूक्ष्म रूपानं आपल्यातच आहे, हे सगळं ऐकतोय. राष्ट्राच्या हितार्थ रणात वीर झुंजत असता जी वीरांगना उत्तेजन देत देत संकटाच्या धारेनं छाटली जाते, ती धारातीर्थीच पडते म्हणजे अवघ्या सुखदुःखातून सुटते. जशी अग्नीची ज्योत दिसत दिसत नाहीशी होते, विझते, मुक्त होते, सुख दुःखातीत होते, म्हणून तिच्यासाठी दुःख अकारण आहे. असं म्हणून इकडून एकदम बोलण्याचा सूरच पालटला. किती सहजपणे स्वारींनी स्वतःच्या मनाला आवरलं होतं. दुःखातही एवढा गहन आणि महान विचार सुचणं, यासाठी मनावर ताबा असावा लागतो. स्वारींनी बाळभाऊजींना म्हटलं, बाळ, तुझी सुदृढ प्रकृती पाहून समाधान वाटतंय.
मग यानंतर असंच थोडं कौटुंबिक बोलणं झाल्यावर आम्हाला दोघांनाच अर्धा तास एकांतातही भेटता आलं. लक्ष्मी, अंदमानला निघताना अथवा प्रत्यक्षात तिथे गेल्यावरही आम्हाला असा एकांत मिळेल असं माझ्या मनात देखील नव्हतं. त्यामुळं एकांतात स्वारींशी काय बोलायचं ते मला मुळी सुचेनाच. मी स्वारींचे पाय चेपू लागले. इकडून माझ्याकडे एकटक पाहणं होत होतं. म्हणाले, बाई, किती चुकलीस तू. उगाच व्रतवैकल्य उपास करू नकोस. त्यामुळे का इंग्रजात सुबुद्धी मिळून माझी इथून सुटका होणार आहे? आपलं दर्शन घडावं, आपण लवकरात लवकर घरी परतावं म्हणूनच सारं करते मी. अगं पण आता ही काळजीच सोड. माझं राहू द्या. आपण स्वतःची काळजी घ्यावी. प्रकृती फारच खालावली आहे. फार फार भयानक कष्टाची कामं करावी लागतात का? अगं चालायचंच. मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं कंकण हाती बांधलंय. तिच्यासाठी सारं काही अर्पण. आता आता मी माझा राहिलोच नाहीये. एवढं बोलून होताच मी कडोसरीला पुडीत बांधलेली सायलीची आणि मोगऱ्याची फुलं बाहेर काढली. स्वारींना या सुगंधी फुलांचं भारी वेड. त्या मंद सुवासानं स्वारींना प्रसन्न वाटलं. मग त्यांनी तेथील त्यांची दिनचर्या, त्यांचं पतंजली योगसूत्राचं चिंतन, राजयोगाचं चिंतन याविषयी सांगितलं. आणि भेटीचा अर्धा तास संपल्याचा इशारा झाला. खरं तर स्वारींनी असंच बोलत बसावं, मी त्यांची सेवा करत राहावं असंच मला वाटत होतं. पण काळ कुणासाठी थांबत नाही. भेटीची वेळ आणि भेटीचे दिवसही संपले. आम्हाला परत निघावंच लागलं. स्वामिनी, अशी ही मधल्या बाईंची अंदमानची पहिली भेट. योगायोग कसे असतात पहा. मोठ्या बाई भेटीची आस लावून अतृप्त मनानच अनंताच्या प्रवासाला गेल्या. आणि मधल्या बाईंना एकदाच नाही तर दुसऱ्यांदाही अंदमान भेटीचा योग आला. पहिल्या भेटीनंतर बरोबर 1 वर्षानं पुन्हा यावेळेस माझंही जायचं ठरलं. बाबांना आणि तात्यांना मी पहिल्यांदाच भेटणार होते. भेट म्हणून त्यांच्यासाठी मी काय घेऊन जाऊ? अंदमानातलं त्यांचं दुःख तर मी वाटून घेऊ शकत नव्हते. मग वाटलं की अशी एखादी वस्तू त्यांना भेट द्यावी की जी सतत त्यांच्याजवळ राहील आणि त्यामुळं त्यांना मायेच्या माणसांजवळ असल्यासारखंही वाटेल. मला सुचलं की त्यांच्यासाठी सुते काढून भरून छान हात रुमाल न्यावे. लहानपणी मामीनं क्रोशाचं विणकाम, भरतकाम सारं शिकवलंच होतं आणि त्याची मला खूप आवडही होती, आजही आहे. मग बाबांच्या रुमालावर त्यांचं नाव मोडीतून आणि तात्यांच्या रुमालावर बाळबोध लिपीत भरून असे 2 छान रुमाल तयार केले. पण त्या दोघांना द्यायच्या वस्तू आम्हाला आधी तिथल्या अधिकाऱ्यांजवळ जमा कराव्या लागल्या. आम्ही नंतर त्यांच्यापर्यंत या वस्तू पोचत्या करू असं आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलं. मग आम्ही दोघांच्या भेटीला गेलो. गेल्याबरोबर मी दोघांनाही वाकून नमस्कार केला आणि सांगितलं की मी त्यांच्यासाठी असे असे रुमाल विणून आणले. तेव्हा बाबा म्हणाले, बाळ, पोर मोठी गुणाची आहे. संसार अगदी टुकीनं, टापटिपीनं आणि नेटनेटका करेल. तिला जप, सुखात ठेव. तिच्या जीवाला घोर लागेल अशी वेळ येऊ देऊ नकोस. तात्यांनी पण त्यांच्या खास शैलीत माझं कौतुक केलं. खरं तर दोघंही जहागीरदार घराण्यातले राजपुत्रच. लहानपणी सोन्या चांदीचे वाळे पायात घालून दुडूदुडू धावले असतील. तेच पाय आता लोखंडी बेड्यात मणामणाच्या ओझ्यात अडकलेले. पण तात्यांची विनोदबुद्धी तशीच होती. तिथल्या पहारेकऱ्यानं आम्हाला बसायला खुर्च्या आणल्या. पण हे म्हणाले, ज्यांना तुम्ही कैदी म्हणून वागणूक देताय ना, त्या बाबा आणि तात्यांना बसायला खुर्ची द्या, मग मी बसेन. हो नाही करता करता
त्यांनाही पहारेकऱ्यानं खुर्च्या दिल्या. मग हे आणि मधल्या बाई बसल्या. मी उभीच होते. तर तात्या म्हणाले, अगं वहिनी, मी इथं असल्यामुळे तुला सासूरवास करायला कोणीच नाही. चुकल्यासारखं झालं असेल ना. तू तर सासूरवाशीण, तुला उभंच राहायला हवं. मग रुमालाविषयी बोलताना म्हणाले, म्हणजे आमची लिपी शुद्धी तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणायची. मोडीत आणि बाळबोध लिपीत नावं कोरलीस. छान, माझी भावजाई शोभते बघ. त्या दोघांना वड्या आणि अनारसे खूप आवडत असत, म्हणून मी तेही भरपूर करून नेले होते. पण बंदी शाळेच्या अधिकाऱ्यांनी हेही त्यांच्यापर्यंत पोचवले नाही. हे आम्हाला ते दोघे सुटून आल्यानंतर समजलं. रुमाल त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत हे एका दृष्टीनं बरंच झालं असं आज वाटतं. कारण रुमालाची भेट दिली की नातं तुटतं असं म्हणतात. अर्थात हे तात्या भाऊजींनी थट्टेवारीच नेलं असतं. अनवर मलाच हसून म्हणाले असते, वहिनी, अगं नातं जोडणं आणि तोडणं आपल्या मनावर अवलंबून असतं. आण ते रुमाल इकडे, बघू तरी कोणता रुमाल तुझ्या माझ्यातलं नातं तोडू शकतो ते. असो, पण हे मला तेव्हा माहीत नव्हतं. नाहीतर कशाला रुमाल नेले असते. पण मला वेळीला आजही असंच वाटतं. ते रुमाल त्यांच्यापर्यंत पोचलेच नाहीत, म्हणूनच आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. शेवटपर्यंत एकत्र राहिलो. पण वड्या आणि अनारसे पोचले नाहीत याचं मात्र मला वाईट वाटतं. आजही वड्या आणि अनारसे केले की या प्रसंगांची आठवण येते आणि हे पदार्थ त्यांच्या मुखी लागले नाहीत याचं वाईट वाटतं. मनाला हुरहुर लागते. पण काही असो, मागल्या वेळेपेक्षा या वेळेच्या भेटीचा योग चांगला होता म्हणायचा. कारण एकतर या खेपेस आम्हाला गावात उतरण्याची परवानगी मिळाली. दुसरी गोष्ट, 3 दिवसात 7 वेळा 7 तास भेट मिळाली. परतताना बोटीवर मधल्या बाई मला सारख्या म्हणत होत्या, लक्ष्मी, तुझा पायगुण खरंच चांगला आहे ग. मागच्या खेपेस बघ, थोडीच भेट मिळाली आणि गावात उतरण्याचीही परवानगी नव्हती. असं म्हणण्यामागच्या माईंच्या भावना मी समजू शकत होते. अगं, कितीतरी नातेवाईक यांना म्हणत, एवढ्या लांब दोघांच्या भेटीला जायचं काय अडलंय. खर्चापरी खर्च, दगदग नि एवढ्या लांब जाऊन क्षणाचीच भेट. पण स्वामिनी, तुलाही माहिती झालंय आता, या 3 भावांमधलं अतूट नातं, अक्षय्य प्रेम कसं होतं ते. त्यामुळंच जीवाचं रान करून पाण्यासारखा पैसा खर्चून आम्ही गेलो होतो. या 7 भेटींमधल्या कितीतरी भेटी एकमेकांशी फारसं न बोलता मुकसंवादातच संपल्या. केवळ एकमेकांचा सहवास डोळ्यासमोर असणं हेही मनाला खूप शांतीदायक वाटत होतं. निघताना सगळ्यांच्याच मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या होत्या. 7 वेळा झालेल्या भेटीचा आनंद क्षणिक वाटत होता. सगळ्यांच्याच मनात प्रश्नांचं काहूर निर्माण झालं होतं. पुन्हा कधी भेट, दोघे कधी आमच्यात येतील. कारण दोघांच्याही प्रकृती फारशा चांगल्या नव्हत्याच. हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे यांना सारं तात्काळ समजलंच होतं. मोठ्या भाऊजींना लवकरच हवा पालट न झाल्यास क्षय होईल अशी भीती यांच्या मनात होती. निघताना तात्या भाऊजी बोललेच, म्हणाले, बाळ, तुझ्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवण्याचं मला काही कारण दिसत नाही. म्हणून सांगतो मी, आता तू आमच्या दोघांच्या जीवनातील शेवटची बातमी ऐकण्यास सिद्ध होऊन राहा. आता फार दिवस निघतील असं दिसत नाही. तरी देखील असंभवनीय गोष्टी घडतातच हेही विसरू नकोस. पण आता तो संभव अगदी विरळ. बहुधा ही शेवटची भेट. स्वामिनी, तात्या भाऊजींच्या तोंडून असे निर्वाणीचे बोल ऐकले आणि आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं.
आपल्या येसू वहिनीचं सांत्वन करून तिला धीर देणारे भाऊजी, मागच्या खेपेला मोठ्या बाईंच्या जाण्याच्या धक्क्यातून बाबांना सावरणारे भाऊजी, माईंना केवळ कपडे बदललेत, मी तोच आहे असं सहजपणे सांगून मनावरचा ताण हलका करणारे भाऊजी आज असं निर्वाणीचं का बोलले असतील? आणि ज्या अर्थी सगळ्यांना धीर देणाऱ्या भाऊजींचा धीर सुटत चाललाय, त्या अर्थी खरंच काही विपरीत घडलं तर? नाही नाही परमेश्वरा, असं काही घडू देऊ नकोस. असेच विचार माझ्या मनात घोळत होते. माईंनी तर भेटीच्या त्या असंख्य क्षणात असंख्य वेळा परमेश्वराला साकडं घातलं होतं. निघताना माईंनी तात्या भाऊजींच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा भाऊजी म्हणाले, आता आपली भेट हिंदुस्थानात. माई चटकन म्हणाल्या आणि माईंच्या या धैर्याचं मला कौतुकच वाटलं. मग मीही म्हणाले, भाऊजी तुम्ही दोघंही सुखरूप परतणार आहात. आपण सगळे एकत्र राहणार आहोत. माझ्या हातचं भरपेट जेवण जेवायचं आहे ना? असं म्हणून सगळ्यांच्याच मनावरचा ताण थोडासा हलका करण्याचा मी प्रयत्न केला आणि आम्ही परतीच्या वाटेनं निघालो. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 33 आपण ऐकला. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.